मित्रांनो याला सबस्क्राईबर नाव काय तुझं? उमेश राम राम मंडळी, तर पुन्हा एक ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा आपला जे ब्लॉग आहे तर या मामाच्या छोट्याशा गाड्यावरून या नाश्त्यापासून चालू झालेला आहे आपला आजचा ब्लॉग. आपण कुठं चाललो हे पाण्यासाठी ब्लॉग कुठं बघा. आपल्यासोबत आपले मित्र हे दोन आब्या अविनाश. तर चला या नाश्ता करूयात आधी. तर बघा मित्रांनो, फायनली आता आपण इथं बस स्टॉपवर आलो आहोत. हे पूर्ण इकडं आहे जे हे सगळा सिटी बस स्टँड आहे. आणि आपल्यासोबत आपले मित्र पण आहेत. हे एक आपला नॉडी, इकडे पिकाचू, अविनाश. आणि आता आपण सगळे म्हणून जाणार आहोत आता आपण वृष्णेश्वरीला दर्शन घेण्यासाठी. तर चला ब्लॉग पुढे बघा तुम्ही शेवटपर्यंत. तर बघा मित्रांनो, फायनली आपण बसने पोहोचलो आहे. टाइम झाला 1 वाजून 10 मिनिटं. म्हणजे आता आपले निघाले आहेत. आपल्या पोहोचण्यासाठी किती वेळ लागते बघूयात. वायामध्ये जवळपास 30 किलोमीटर काहीतरी अंतर आहे. तर तुम्ही पब्लिक बघू शकता इथं गाडीमध्ये किती आहे. आणि आपल्याला बसण्यासाठी जागा भेटली नाही. आपला अभय, मी आणि आपला इकडं नॉडी, पिकाचू. आणि त्याच्यामध्ये ते शुभमंत पौर गपले ती गायब आहे. शुभमंत पौर गपले ती गायब आहे. त्याला नंतर दाखवतो मला. हे बघा इकडं थोडं क्लिअरली दिसत. इकडं पाटीला तो आपला दौलताबादचा किल्ला आहे. आणि सध्या आपण इकडं अजून पुढं चाललो आहोत हळूहळू. हे बघा इकडं खाली वॉटर पार्क दिसतो का. हे तुम्ही बघू शकता रस्ता कसा आहे. खूपच वळणदार आणि जास्त चढ आहे. हे इकडे तुम्ही बघू शकता दरी वगैरे दिसते इथं. आणि हे आपले कंडक्टर साहेब आपल्याला छोटी छोटी माहिती देत आहेत त्यांची, कुठं काय आहे कुठं काय नाही. साहेब हात करा. आणि आपले ड्रायव्हर साहेब. तर आता तुम्ही बघितले किती छान रस्ता होता यायला. म्हणजे खूप सारे वळणं आणि जास्त स्टीप चढाई होती इथं. जवळजवळ म्हणजे बघा आपल्याला जवळपास 40 मिनिटं झाली तरी आपण पोहोचलो नाही. कारण तर खूप गर्दी असते थोडंसं बाहेर आलं तर त्या म्हणजे गाडी किती बस आहे. म्हणजे प्रत्येकाला थोडं थोडासा वेळ लागतो. हे काय इकडे आपला नॉडी पुढे शूट करत आहे दुसऱ्या व्हिडिओसाठी. आज शनिवार असल्यामुळे भद्रामतीला खूप गर्दी असते. इकडे पर्यटक भरपूर येत असतात. वेरूळ दौलताबाद बस येतात. आपले ड्रायव्हर साहेब होणार. तर हा इकडे जो रस्ता आहे तो जातो वेरूळ लेण्यामध्ये आणि इकडे जाते भद्रामारुती. तर आता आपण फायनली खुलताबाद सिटीमध्ये आलो आहोत. ते तुम्ही बघू शकता ही जी आजूबाजूला आहे ही खुलताबाद सिटी आहे. तर आपल्याला जायचं आहे कृष्णेश्वरी मंदिरामध्ये. ते इकडं मागं आहे. तर गाडी जाऊन येऊ तर नेहमी वापस येईल इकडं. ही इकडं पूर्ण सिटी दौलताबाद सिटी आहे. इथे छोटी मोठी वस्ती.
तर फायनली आता आपण वेरूळच्या लेणीजवळ पोहोचलेलो आहोत. तर मी तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो. वेरूळची लेणी एंट्रन्स पॉईंट दाखवतोय मी तुम्हाला, कारण सध्या आपण ते जात नाही आहोत. आज शनिवार असल्यामुळे खूप जास्त गर्दी दिसत आहे. तुम्ही बघू शकता इकडं, कारण तर शनिवार रविवार हा दिवस तर फिरण्यासाठी असतो. डिसेंबर जानेवारी हा पर्यटकांचा हंगाम. डिसेंबर जानेवारी डिसेंबर आणि जानेवारी हे तुम्ही बघू शकता गर्दी किती जास्त आहे. त्याच्या इकडं अरे यार गाडी आली दिसणार नाही आता. इकडं मध्ये इकडे एलोराज केव्ज आहेत. चला मित्रांनो, आपला स्टॉप आलाय, तर आपण इथे उतरून घेऊयात. चल मित्रा, चला येऊ का? चला साहेब. धन्यवाद. तर भावांनो, सर्वप्रथम मी या आपल्या दोन साहेबांना मी सगळ्यात जास्त म्हणजे धन्यवाद म्हणू इच्छितो, कारण यांनी मला खूप सपोर्ट केला आहे मध्ये व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी. आणि थोडी मोठी त्यांनी मला माहिती दिली आहे. आणि तर रश बघू शकता तुम्ही, खूप जास्त रश आहे. आणि आपण आता मंदिरमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेऊयात. तर चला तुम्हाला मी आता दाखवतो. तर मित्रांनो, फायनली आता मी इथं पोहोचलेलो आहे. हे सगळा जे एरिया आहे हे दिसायला आहे. हे सध्या मी इथं आपले सध्या जे आहे मी इथं विश्वेश्वरी मंदिरामध्ये आहे. ते 12वे ज्योतिर्लिंग आहे. ते आपल्या इथं छत्रपती संभाजीनगरच्या शहराच्या साईडला. तर या तुम्हाला समोर मी दाखवतो, तुम्हाला मी दर्शन करून देतो. तर आपण मध्ये जाऊया तिकडं दर्शन घेण्यासाठी. तर चला. हे बघा, गर्दी बघा किती जास्त गर्दी आहे. तर असं मला वाटतं या गर्दीच्या अंतरावरून की आपल्याला दर्शनासाठी जवळपास 2 ते 3 तास लागू शकतील. हे आपल्या इकडे पब्लिक. आणि हे आपला भाऊ नारायण नवीन ब्लॉगर झाला आहे, नवीन शूट करायला शिकला आहे आता. तर हळूहळू आपल्या नारायणचे पण ब्लॉग्स येतील. नारायणला सपोर्ट करा आणि मला पण थोडं सपोर्ट करा नारायणसोबत. तर तुम्ही बघू शकता, मी इकडं मधलं पूर्ण शूट करत आहे. मी दर्शनेश्वरी मंदिरातलं आहे. आय थिंक हे मध्ये इकडे टेम्पल आहे. मी पहिले कधी आलो नाही, तर मी माझा फर्स्ट टाइम आहे. तर अंदर चला, मी तुम्हाला दाखवतो जेवढं शक्य होईल. हे इकडं पुढं क्राऊड पण खूप जास्त क्राऊड आहे. शर्ट बनान काढून टाकायची बरो. तुम्ही काही मुलगी नाही. बघू शकता इथे एक अनोखं हे आहे, इथे प्रथा आहे दर्शन करण्यासाठी. सर्वांना कपडे शर्ट वगैरे काढावं लागत आहेत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता मी वरती आलो आहे. तुम्हाला मी फुल साईज दाखवतो मंदिराचं. तुम्ही बघू शकता. अरे यार, एक्सपोजर वाढलं. हे बघा, मंदिराचं शिखर आहे. हे पूर्ण मंदिर आहे. म्हणजे इथं शूट करण्यासाठी वरती आलो मी, कोणी येत नाही. हे इकडे खाली आपला अभ्यास शूट चालू आहे. आणि आपला एक छोटासा मित्र इथे भेटलेला आहे आपल्याला. तर चला खाली, चल खाली. मित्रांनो, आपला छोटा सबस्क्रायबर, नाव काय तुझं? हिमांशू. चालतं, भेटूयात. ठीक आहे. तर मित्रांनो, असं जर कोणी म्हणजे सबस्क्राईब वगैरे केलं, छोटा मोठा सपोर्ट केला, तर खूप छान वाटतं मला. तर मी हिमांशूला थँक्यू म्हणतो. आणि हे आपल्याकडं भाई लोक शूट चालू आहे यांचं इथं. तर फायनली मित्रांनो, आता आपला दर्शन झालं आहे, शूट झालं आहे. आणि आता आपण चलू बाहेर. तर चला बाहेर जाऊयात. ही एक्झिट आहे इकडं. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडे नजारा कसला सुंदर वाटायले, एकदम भयंकर जबरदस्त. हे थोडं इथं झूम करतो मी. हे तुम्ही इथं बघू शकता. हे जे दिसत आहे वेरूळ लेण्यामधला एक छोटासा धबधबा आहे. म्हणजे ज्यावेळेस पाऊस पडतो काय पावसाळ्यामध्ये, त्यावेळेस इथून पाणी येते आणि ते धबधब्यात त्याचं रूपांतर होते. आणि हेच त्याच्या इकडं बघा, हे वेरूळच्या लेण्या इथं.
हे दिसतंय त्याच्यात. तर हे आम्हाला भेटलाय प्रसाद. तर बघा मित्रांनो, आपलं दर्शन वगैरे सगळं करून झाले आहे आणि हे ब्लॉग खूप मोठा होत आहे, त्यामुळे हे ब्लॉग मी इथं सेंड करतो. आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय चांगलं वाटलं, काय वाईट वाटलं कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. तर भेटूयात पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.